मेकअप हे आपल्यासाठी व्यक्त होण्याचे एक माध्यम आहे आणि कोणत्याही खास प्रसंगी आपल्याला खास दिसण्यासाठी देखील ते मदत करते. कधी कधी मेकअप शिवाय आपण कसे दिसतो हे जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे. यामुळे आपल्या त्वचेला श्वास घेण्याची संधी मिळते. रात्री मेकअप काढण्याचा त्रास होऊ नये म्हणून अनेक वेळा आपण मेकअप पासून दूर पळतो. पण तुम्हाला कॉलेज किंवा ऑफिसमध्ये मेकअप शिवाय फ्रेश आणि सुंदर दिसायचे असेल तेव्हा आम्ही तुमच्यासाठी मेकअप शिवायही व्यवस्थित दिसण्यासाठी काही सोप्या टिप्स घेऊन आलो आहोत. नंबर 1, दररोज आंघोळ करा. जर तुम्हाला तुमचे केस धुवायचे नसतील तर तुमच्या शरीरावर फक्त पाणी शिंपडा. साबणाचा ताजा सुगंध श्वास घ्या आणि ताजेतवाने करा. दिवसभराची धूळ, घाम आणि नकारात्मकता धुवून निघताच तुम्हाला ताजेतवाने वाटेल. नंबर 2, तुमचे केस विंचरा आणि सिरम वापरा. आपले केस हळुवारपणे विलग करा आणि कंघी करा. फ्रीज ठीक करण्यासाठी स्मूथिंग आणि अँटी फ्रीज हेअर सिरम लावा. नंबर 3, केस पोनीटेल किंवा बनमध्ये बांधा. केस कंघी केल्यानंतर ते परत पोनीटेल किंवा मधोमध बनवलेल्या बनमध्ये ठेवा. तुमचे केस तुमच्या चेहऱ्यावर नव्हे तर नीटनेटके दिसतील आणि ट्रेंडीही दिसतील. नंबर 4, तुमची त्वचा नियमितपणे एक्सफोलिएट करा. खवले आणि फ्लॅकी पॅच काढण्यासाठी ग्लायकोलिक ऍसिड, टोनर किंवा AHA, BHA पील वापरण्यापूर्वी रात्री आपली त्वचा एक्सफोलिएट करा. यामुळे तुमची त्वचा सॉफ्ट आणि चमकदार दिसेल. परंतु 15 दिवसातून एकदाच करा, त्यापेक्षा जास्त नाही. नंबर 5, आईस रोलर वापरा किंवा तुमच्या चेहऱ्याला बर्फाचा मसाज करा. कोल्ड जेड रोलर किंवा थंड बर्फाने मसाज केल्याने चेहऱ्याची सूज आणि लालसरपणाही कमी होऊ शकतो. तुमची त्वचा ताजीतवानी करण्यासाठी तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर बर्फाने मसाज करू शकता किंवा त्यावर थंड पाणी टाकू शकता. नंबर 6, तुमची त्वचा मॉइश्चराईज करा. मॉइश्चर सँडविच पद्धतीने अनुसरण करा. हायड्रेटिंग फेस मिस्ट वापरा. त्वचा ओलसर असताना हायलुरॉनिक ऍसिड सिरम लावा आणि नंतर तुमच्या चेहऱ्यावर लोशन लावा. अतिरिक्त पोषणासाठी तुम्ही चेहऱ्याला तेलही लावू शकता. यामुळे तुमची त्वचा ओस पडेल आणि चमकेल. नंबर 7, तुमच्या पापड्यांना कर्ल करा. तुम्हाला काजळ किंवा मस्कारा लावण्याची गरज नाही. तुमच्या पापण्यांना कर्ल करण्यासाठी फक्त उबदार पापणी कर्लर वापरल्याने व्हॉल्यूम वाढेल. नंबर 8, रिफ्रेशिंग आय ड्रॉप्स वापरा. झोपेच्या अभावामुळे किंवा जास्त स्क्रीन वेळेमुळे तुमचे डोळे थकले आणि लाल झाले असल्यास लालसरपणा कमी करण्यासाठी आणि डोळे शांत करण्यासाठी ताजेतवाने आय ड्रॉप वापरा. यामुळे तुमचे डोळे चमकदार दिसतील आणि ताजे दिसतील. नंबर 9, पाणी प्या. त्वचेला मॉइश्चरायझेशन ठेवणे आणि हायड्रेट ठेवणे यात फरक आहे. फक्त त्वचा हायड्रेट करणे पुरेसे नाही, आतून हायड्रेट करणे देखील खूप महत्त्वाचे आहे. ज्यांचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे भरपूर पाणी आणि निरोगी द्रव पिणे. जेव्हा शरीरात पुरेसे पाणी असते तेव्हा त्यावर परिणाम तुमच्या त्वचेवर आणि केसांवर स्पष्टपणे दिसून येतो. नंबर 10, परफ्यूम लावा.
जरी परफ्यूम एखाद्या व्यक्तीच्या शारीरिक स्वरूपात कोणतेही बदल आणत नाही, परंतु त्याचा सुगंध तुमचा आत्मविश्वास वाढवतो, तुमचा मूड सुधारतो आणि तुम्हाला फ्रेश वाटते. नंबर 11, लिप बाम लावायला विसरू नका. कोरडे आणि फाटलेले ओठ दाबल्यावर वेदना आणि चिडचिड होऊ शकते आणि तुमचा संपूर्ण चेहरा कोरडा दिसू शकतो. त्यामुळे ओठ मऊ करण्यासाठी चमकदार लिप बाम वापरा. नंबर 12, भुवयांवर पेट्रोलियम जेली वापरा. पेट्रोलियम जेली वापरल्याने केवळ कपाळाच्या केसांना कंडिशन करण्यात मदत होते, असे नाही तर ते स्वच्छ करण्यात देखील मदत होते. यामुळे त्यांना सुंदर लुक मिळतो. पापण्या आणि भुवया जाड करण्यासाठी हे काम रात्री झोपतानाही करा. नंबर 13, तुमची नखे कापून फाईल करा. हात धुताना नखे कापा आणि नीट स्वच्छ करा. नखांच्या तीक्ष्ण कडा फाईल करा, जेणेकरून ते होतील. हे एक छोटी गोष्ट वाटू शकते, परंतु त्यामुळे खूप फरक पडतो. नंबर 14, क्युटिकल ऑइल वापरा आणि हँड क्रीम वापरा. कोरडेपणा कमी करण्यासाठी तुमच्या नखांभोवती कोरडी त्वचा आणि खडबडीत कडा थोड्या क्युटिकल तेलाने शांत करा. आपले हात सॉफ्ट आणि स्वच्छ ठेवण्यासाठी हँड क्रीम वापरा, जेणेकरून ते चमकणारे आणि चमकदार दिसतील.